स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जे वाट बघत आहेत त्यांच्यासाठी ही बातमी नक्कीच महत्त्वाची आहे। राज्यामध्ये ठाणे, पालघर, पुण्यासह 34 जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचं आरक्षण सरकारकडून जाहीर झालेलं आहे। याबाबत अधिकृत परिपत्रक सुद्धा आलेलं आहे। याशिवाय उपाध्यक्ष आणि विषय समित्यांचे सभापतीचं आरक्षण सुद्धा आता जाहीर झालेलं आहे। चला तर बघूया कुठल्या जिल्ह्याला कुठलं आरक्षण मिळालंय। सर्वसाधारण महिला ठाणे, कोल्हापूर, सांगली, धाराशिव, लातूर, अमरावती, गोंदिया, गडचिरोली यासोबत सर्वसाधारण या गटासाठी रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा आणि यवतमाळ। अनुसूचित जमातीसाठी पालघर आणि नंदुरबार, अनुसूचित जमाती महिलेसाठी अहिल्यानगर, अकोला आणि वाशिम, अनुसूचित जातीसाठी परभणी, वर्धा, अनुसूचित जाती महिलेसाठी बीड, चंद्रपूर यासोबतच नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी सोलापूर, हिंगोली, नागपूर, भंडारा, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी रत्नागिरी, धुळे, सातारा, जालना आणि नांदेड या ठिकाणचे झेडपीचे अध्यक्षपद जे आहेत ते आता आरक्षित झालेले आहेत। याबाबतची प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ, पण ज्या पद्धतीने आता जे उमेदवार आहेत त्यांचा सुद्धा उत्साह सुरू झालेला आहे, त्यांची तयारी सुरू झालेली आहे, याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा। कुठल्या जिल्ह्याचं राजकारण यामुळे बदलू शकतो हेही आम्हाला वाचायला आवडेल। सकाळला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।